नमस्कार मित्रांनो, राम मिनी ब्लॉग यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे. तर हे जे माझ्या कपाटमधलं आहे हे पूर्ण पसारा मी आवरत होतो. त्याच्यानंतर मामाच्या मुलग्याचा फोन आला. तो म्हटला की लग्नाला आहे म्हणून. मग मला माझं काही नक्की जायचं नव्हतं. मग मी तो पसारा काढत होतो. त्याच्यानंतर मग मी बी जायचं ठरवलं. मग पप्पांची गाडी पण खाली होती म्हटलं आणि मी पण गेलो. हाच बघा मामाचा मुलगा आणि आता लग्न लागलेलं आहे. अक्षता टाकत होते सगळेजण. त्याच्यानंतर थोड्या उशिरानं आम्ही पण जेवायला गेलो. जेवण मात्र एक नंबर होतं, साधं होतं पण मस्तच होतं. त्याच्यानंतर आम्ही जायचं ठरवलं ते गडावरती. गडालाच लग्न होतं म्हटलं, मग तिथल्या तिथंच जायचं म्हणून ठरवलो. मग आम्ही निघायला आलो. मग वरती आल्यानंतर एक छोटंसं शॉट घेतलं बघा. आम्ही चालायचं हे. त्याच्यानंतर मी पहिल्या पायऱ्यांवरती नमस्कार करून वरती जायचं ठरवलो. आणि अजून एक तुम्हाला गोष्ट सांगायची म्हणजे इथं सिद्धेश्वरांचं मंदिर आहे. पूर्ण गडावरती जरी तुम्ही उन्हाळ्यामध्ये गेलात तरी त्या सिद्धेश्वरांच्या मंदिरामध्ये इतकं थंड लागतं की म्हणजे AC लावल्यासारखं थंड असतं. तर माझा आजचा मेसेज आहे की चांगल्या दिवसांसाठी वाईट दिवसांचा सामना करावा लागतो. चांगल्या दिवसांसाठी वाईट दिवसांचा सामना करावा लागतो. अडचणी भरपूर येणार, आपल्याला संघर्ष करावा लागतो. अडचणी भरपूर येणार, आपल्याला संघर्ष करावा लागतो. तू फक्त कष्ट करत राहा. कारण फळांचा राजा असणाऱ्या आंब्याला पण दगडाचा मार खावा लागतो. फळांचा राजा असणाऱ्या आंब्याला पण दगडाचा मार खावा लागतो. तर आम्ही जातानाच तिथं आम्हाला काहीतरी खायला पाहिजे होतं म्हणून आम्ही जिरा आणि ते चटपटा घेतलेलो. मग पर्वतरांगा बघा कशा गडावरून दिसत होत्या, मस्तच एक नंबर हो. त्याच्यानंतर आम्ही बी छोटे छोटे असं फोटोशूट घेतलो. मग महाराजांची मूर्ती बघा, आपल्या राज्यात एवढी मोठी मूर्ती माझ्या तर मते नसेलच. मग गडावरचं पण एक दृश्य घेतलं बघा. गडावरती म्हणजे कसं तिथून यावंसंच वाटत नव्हतं तेवढं पण फिरल्यावरती. वातावरण पण मस्त होतं.